नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी इकडे चालल्या त्या गरमागरम चपात्या बनवायचं। दीदी चपात्या करून देत होती मला, जमतात तिला पण आता थोड्याशा गोल मस्त अशा चपात्या चालू होत्या तिच्या इकडे बनवायच्या। आणि चपात्या बनवून झाल्याच्या नंतर मी इकडे मसूरची जी लाल डाळ असती ती शिजून घेतली होती, त्यामध्ये टोमॅटो घालून। तर डाळ आपली शिजून रेडी झालीच होती। मग कढईमध्ये काय जिरा मोहरी टाकलं, जिरा मोहरी तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये लगेच लसूण टाकला, कढीपत्ता टाकला आणि कांदा घालून मस्त असं फ्राय केलं। कांदा लवकर फ्राय होण्यासाठी थोडंसं मीठ घातलं। त्यानंतर मग हळद टाकली, लाल तिखट, हिरवी मिरची आणि कांदा लसूण मसाला होता माझ्याकडे तो पण मिक्स केला आणि मस्त अशी आपली डाळीची फोडणी रेडी झालीच होती। आज गणपती बसणार होते त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं। आमच्या दाराच्या समोरच एक मोठी गणपतीची मूर्ती बसवली आहे, तर तिथे गाणे वगैरे वाजत होते, तर सकाळी सकाळी खूप प्रसन्न असं वाटत होतं। तर चला इकडे चालू होती माझी डाळ बनवायची। तर इकडे डाळ आपली रेडी झालीच होती। डाळ बनवून झाल्याच्या नंतर बघू शकता किती छान डाळ झाली, खूप टेस्टी झाली होती। तर सईला भूक लागली, तिच्या पप्पाला आणि तिला, मग लगेच मी वाढून दिलं इकडे ताटामध्ये डाळ चपाती आणि त्यांनी दोघांनी मिळून इकडे जेवण केलं। जेवण केल्याच्या नंतर यांना घ्यायची होती किडनी स्टोनचे औषध, तर मग त्यासाठी यांनी लवकर जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्याच्या नंतर मग इकडे चालू होतं माझं त्यांना औषध द्यायचं। तर हे जे लिक्विडमध्ये आहे बॉटलमध्ये ते 10-10 थेंब टाकावं लागतं कोमट पाण्यामध्ये, अर्धा कप पाणी घेऊन। तर याच्यावर पण मी एक ब्लॉग बनवणार आहे सेपरेट, तो पण नक्की बघा। आणि ज्याला किडनी स्टोन आहे त्याच्यापर्यंत तो ब्लॉग शेअर करा, यांना फरक पडला, यांचे 3 स्टोन पडलेत। तर चला त्याच्यावर मी बनवूनच ब्लॉग। तर इकडे सईची आंघोळ झाली होती आणि सईची आंघोळ झाल्याच्या नंतर तिचं मग मी मस्त असा जुट्टू पाडून दिला आणि तिचं झाल्याच्या नंतर मग भांडे पडले होते घासायला, भांडे घासून घेतले, किचन वाटा पण क्लीन करून घेतला। आणि बाहेर बघा कसं वातावरण झालं होतं पावसाचं। इकडे माझं धुणं पण धुवून झालं होतं। मग दुपारी मुलींना जाम आणि ब्रेड खायचा होता, तर तो बनवून दिला मी। चला तर इकडे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।